लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू केली असून राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने कंबर कसली आहे. आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत 1,56,72,844 रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला आहे. यामध्ये 312 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 188 गुन्ह्यांची माहिती मिळाली असून 122 गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणतीही माहिती हाती लागली नाही. आतापर्यंत गोवा, पंजाब, हरियाणा येथून आलेल्या गाड्या किंवा परराज्यात जात असलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाने 2 भरारी पथके आणि कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांमधून विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारच्या मद्याचे आमिष दाखवून मतदान होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी फक्त 100 कर्मचारी काम करत असून आतापर्यंत 190 आरोपींना अटक केली आहे, तर 9 वाहने जप्त केली आहेत. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर बारकाईने लक्ष असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली. रेल्वेसाठी RPF आणि GRP यांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे. रेल्वेमधून देखील तस्करी होऊ नये यासाठी आमची यंत्रणा सतर्क असल्याची माहिती निलेश सांगडे यांनी दिली. लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागामार्फत 4 तात्पुरत्या तपासणी नाक्यांची स्थापना केलेली आहे. त्याच पद्धतीने आम्ही 3 QRT स्थापन केलेले आहेत. आमची 2 भरारी पथकं सतत कार्यरत आहेत. अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक यावरती प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मतदारांना कुठल्याही प्रकारच्या मद्याचं आमिष दाखवता कामा नये यासाठी विभाग 24/7 ॲक्शन मोडवरती आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये अवैध मद्य निर्मिती आणि विक्री यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातला जेवढा स्टाफ आहे तेवढा स्टाफ आम्ही एकत्र करून मासरेडचं नियोजन करत आहोत. त्याचप्रमाणे रात्रीच्या गस्ती घालणे, संशयित वाहनांची तपासणी करणे आणि संशयित आरोपी तसेच संशयित ठिकाणे की ज्या ठिकाणी यापूर्वी मोठ्या केसेस झालेल्या आहेत अशा ठिकाणांची देखील आम्ही तपासणी करत आहोत. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आचारसंहिता लागल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही कारवाई करत आहोत. आत्तापर्यंत 311 गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामध्ये 188 वारस गुन्हे आहेत, 123 बेवारस गुन्हे आहेत. यामध्ये आम्ही 190 आरोपींना अटक केलेलं आहे आणि 9 वाहनं जप्त केलेली आहे. या सगळ्या कारवाईमध्ये 1,56,72,840 रुपये इतका मुद्देमाल कालपर्यंतच्या कारवाईमध्ये आम्ही जप्त केलेला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 2 सीरीजचा ठाणे पॅटर्न जसा पूर्ण राज्यामध्ये इम्प्लिमेंट झालेला आहे त्याच पद्धतीने 5 MPDAच्या केसेस देखील दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. 264 आत्तापर्यंत कलम 93 अंतर्गत बंधपत्र घेण्यात आलेले आहे आणि जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी आणि लोकसभा निवडणूक ही अतिशय फेअर पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडावी यासाठी आमचे सर्व अधिकारी कर्मचारी हे काम करत आहेत. आमचं जिल्ह्यातील प्रत्येक अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुकीवरती बारकाईने लक्ष आहे.